ऑगस्ट 2026 ऑफिशियली आपण 12वी बोर्ड्स परीक्षेपासून अवघे 6 ते 7 महिने दूर आहोत. जर पाहायला गेलं तर हे जे शेवटचे 5 महिने आहेत, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अँड नोव्हेंबर, डिसेंबर, हे शेवटचे 5 महिने बोर्ड्स 2026 मधल्या मॅक्सिमम मुलांचं भविष्य ठरवतील. जोही विद्यार्थी या शेवटच्या 5 महिन्यात डिसिप्लिननं, कन्सिस्टन्सी ठेवून रेग्युलरली अभ्यास करेल, 2 तास कुठलाही मोबाईल फोन कशाचाच ताण न घेता मनानं 2 तास अभ्यास करेल, हे शेवटचे 5 महिने त्या मुलाला बोर्ड्स 2027 मध्ये कॉमर्समधून 85 ते 90 पेक्षा जास्त मार्क घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. पण हे 5 महिने प्रॉपरली अभ्यास करावा लागेल. बोर्ड्स 2027च्या मुलांसाठी मी मे 2026 पासूनच कंटिन्युअसली व्हिडिओ टाकायला स्टार्ट केलेला आहे. जर तुम्ही मागच्या काही महिन्यापासून आपल्या चॅनलवर ॲक्टिव्ह असाल, मे महिन्याच्या कोणत्या दिवशी काय अभ्यास करायचा, एप्रिल महिन्यामध्ये मी ऑलरेडी अनाऊन्स केलं होतं की बॅच लॉन्च होणार आहे. मे महिना झाला, जून महिना झाला, जुलै महिना झाला. मागच्या 3 महिन्यात मोजायला गेलं तर 90 दिवसात कोणत्या दिवशी काय अभ्यास करायचा आहे हे ऑलरेडी आत्तापर्यंतच्या प्रत्येक मंथली गायडन्स सेशन्समध्ये सांगितलेलं आहे. सर, हा मंथली गायडन्स सेशन्स म्हणजेच काय, की मी मुलांना मार्गदर्शन करत असतो की कोणत्या दिवशी काय अभ्यास करायचा, खास करून बिग बुल बॅच 5 मधील स्टुडंटला. आता ऑगस्ट महिन्यामध्ये 31 दिवस आहेत, राईट. आणि हा ऑगस्टचा आज 2 ऑगस्ट आहे. काल माझी तब्येत खराब होती, त्यामुळे ऑफलाईनला सुद्धा मी सुट्टी दिलं होतं. आज सुद्धा आवाज बसलेलाच आहे, राईट. त्यामुळं काल प्रयत्न खूप केला मी व्हिडिओज बनवायचा, बट झालं नाही आहे. सो आज 2 ऑगस्टपासून तुम्हाला कोणत्या दिवशी काय करायचं आहे, काय नाही, असा 30 दिवसाचा टाईमटेबल तुम्हाला देत आहे. हा टाईमटेबल खास करून त्या सर्व मुलांसाठी असेल ज्या सर्व मुलांनी आपल्या DHU अकॅडमीवर विश्वास ठेवून ऑफलाईनला, जिथं एका विषयासाठी 25,000 30,000 फीस आहे, ग्रुपिंगमध्ये जर घेतलं तर 40,000 45,000 फीस आहे. टियर 1 टियर 2 सिटीजमध्ये, गावासारख्या ठिकाणी बघितलं तर काही काही ठिकाणी थेरी विषय जसं इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयाला कॉलेज आहेत तर टीचर नाही आहेत, टीचर आहेत तर चांगलं शिकवत नाही आहेत, आणि सर्व काही आहे तर क्लासेस अवेलेबल नाही आहेत. अशा अनेक अडचणींवर मात करत आपल्या DHU अकॅडमीनं 7,999 रुपयामध्ये बिग बुल बॅच 5 लॉन्च केली होती. महाराष्ट्रातून एकदम भयानक प्रतिसाद आपल्या बॅचला दरवर्षी मिळतो. आणि मी एकमात्र टीचर आहे, छाती ठोकून मी सर्व मुलांना सांगत असतो की बाबा, बिग बुल बॅच 5ची जी फीस होती लास्ट इयरला, बिग बुल बॅच जी 4 होती त्याची फीस फक्त 2,500 होती. कम्पेअर टू धिस इयर फीस 7,999 आहे. दुप्पटपेक्षा जास्त फीस वाढले, ॲडमिशन सुद्धा दुप्पटपेक्षा जास्त झालेलं आहेत. का? कारण आपली शिकवण्याची पद्धत, नोट्स देण्याची शैली, आणि बॅचमध्ये जे एक व्हिडिओ मल्टिपल टाईम किती वेळेस पाहू शकता, हा फीचर्स, असे काय अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्रातील तमाम कॉमर्सच्या मुलांचा आपल्या अकॅडमीवर विश्वास आहे. आणि या विश्वासाला पात्र ठेवून, तडा जाऊ न देता, दिलेल्या वचनाप्रमाणे ऑगस्ट महिन्यात सुद्धा कशा अभ्यास करायचा, एक एक दिवसाचं टाइम टेबल मी तुमच्यासाठी आणलेलं आहे. ऑल राईट, चला. आणि जे मुलं आणखीही बॅच जॉईन केले नाही आहेत, आता जॉईन करू शकता. अदरवाईज ऑगस्ट महिना ऑलरेडी स्टार्ट झाला. 15 ऑगस्टला भारतीय स्वतंत्रता दिवस असतो, त्या दिवशी तुम्हाला या बॅचवर 15% ऑफ मिळेल. त्याही दिवशी तुम्ही बॅच जॉईन करू शकता. सो चला, फोकस करूयात इकॉनॉमिक्सवर. बघा, आपल्या बॅचमध्ये इकॉनॉमिक्सचे आत्तापर्यंत 4 महत्त्वाचे टॉपिक्स कवर केला आपण. त्याच्यातले मेन 3 पकडलं तर आहेत उपयोगिता विश्लेषण, मागणीची लवचिकता आणि मागणीचे विश्लेषण. असे हे 3 महत्त्वाचे टॉपिक्स आपले ऑलरेडी कवर झालेले आहेत. आता येतो ऑगस्ट महिना. ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्णपणे आपल्याला फोकस करायचा आहे पुरवठा विश्लेषण. आता हा पुरवठा विश्लेषण जो आहे तो आपल्याला फक्त आणि फक्त ऑगस्टच्या
23 दिवसात कव्हर करायचा आहे. म्हणजे 23 तारखेपर्यंत कव्हर करायचं आहे. या चॅप्टरवर आपल्या बॅचेसमध्ये टोटल बिग बुल बॅच 5 मध्ये टोटल 22 क्लास होतील आणि ह्या 22 क्लासमध्ये एकूण 22 व्हिडिओज होतील, जे की तुम्हाला 2 ऑगस्ट पासून व्हिडिओ पाहायला स्टार्ट करायचं आहे. जे की काल 1 ऑगस्टला व्हिडिओ झाला नाही, तब्येत खराब असल्यामुळं, बट 2 ऑगस्ट पासून पाहायला स्टार्ट करायचं. पुरवठा विश्लेषण 2 ऑगस्ट पासून 23 ऑगस्ट पर्यंत. आता हे सर्व होत असताना काय होतं की समटाइम्स तुम्ही कुठेतरी एक दिवस गावाला जाता किंवा एक दिवस मोबाईलचं इंटरनेट चालत नाही, सो 1-2 दिवस तुम्ही स्ट्रेच करू शकता. त्या 23ला तुम्ही 25-26 पर्यंत नेऊ शकता, बट त्याच्या पुढे जास्त जाऊ द्यायचं नाही. कट टू कट 23 तारखेलाच संपलं पाहिजे, नाहीतर 24. ऑल राईट. आता या चॅप्टरमध्ये 2 ऑगस्ट पासून जर तुम्ही पाहायला स्टार्ट केलं तर 2 ऑगस्टला तुम्हाला या 22 पैकी पहिला व्हिडिओ पाहायचा आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे पुरवठा विश्लेषण प्रस्तावना. दुसरा व्हिडिओ पाहायचा आहे ज्याच्यामध्ये सांगण्यात येईल की साठा व पुरवठा यातील फरक काय. तिसऱ्या व्हिडिओमध्ये वैयक्तिक पुरवठा पत्रक. चौथा व्हिडिओमध्ये बाजार पुरवठा पत्रक. असं करत 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 2 ऑगस्टला जेव्हा चॅप्टर स्टार्ट करताल संपेल 23 ते 24 ऑगस्टला. सर आता पुरवठा विश्लेषण हा जो चॅप्टर आहे हा किती मार्कासाठी आहे बघा. आत्तापर्यंत बोर्डाला अनेक वेळेला मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये इकॉनॉमिक्समध्ये 8 मार्काचा जो प्रश्न असतो तो ह्या चॅप्टरमधून आलेला आहे. राईट. जसं तुम्हाला मागणीचा नियम आहे, उपयोगितेचा नियम किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे, तसंच या धड्यामध्ये सुद्धा पुरवठ्याचा नियम आहे. जसं मागणीचा नियम तसंच पुरवठ्याचा नियम सुद्धा आहे. मग त्याच पुरवठ्याच्या नियमामध्ये त्याची आकृती येईल, तक्ता येईल, पुरवठ्याच्या नियमाचे गृहीतके येतील, पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद येतील. त्याचबरोबर खर्चाची संकल्पना, प्राप्तीची संकल्पना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच पुरवठा निर्धारित करणारे घटक ते सुद्धा या चॅप्टरमधून आढळतील. सो अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या चॅप्टरचे 22 व्हिडिओज पाहिल्यानंतर मिळेल. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओ पाहत असताना मी नोट्स लिहून देतो. माझी शैलीच आहे की जसं टिपिकल शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये असतात की सर एखादा एक टॉपिक शिकवतात, मग क्लास संपल्यानंतर किंवा टॉपिकचे कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर नोट्स लगेच लिहून देतात, तशाच पद्धतीने मी नोट्स लिहून देतो. आणि इफ इन केस तुम्हाला लिहायचं नसेल तर त्याचं PDF ऑलरेडी ॲड केलेलं असतं. तुम्ही PDF व्यवस्थित ओपन करून सुद्धा नोट्स नोट डाऊन करू शकता. ऑल राईट. सो इकॉनॉमिक्सच्या 22 व्हिडिओजमध्ये पुरवठा विश्लेषण एवढंच पाहायचं, बाकी दुसरं तिसरं काहीच नाही. तुम्हाला भरपूर जण म्हणू दे की बाबा राष्ट्रीय उत्पन्न कर, थांब करतो, चिल घे, सर सांगितलेत ऑगस्ट महिना पुरवठा विश्लेषणचा आहे तर मी पुरवठा विश्लेषणच करणार. मी सरांवर विश्वास ठेवला होता, जुलै महिन्यामध्ये मागणीची लवचिकता पूर्ण झाली. जूनमध्ये विश्वास ठेवला होता, मागणीचे विश्लेषण चॅप्टर पूर्ण झाला. मे महिन्यामध्ये सरांनी उपयोगिता विश्लेषण करून घेतलेलं आहे, तर गॅरंटीड पुरवठा विश्लेषण हा ऑगस्टमध्ये कंप्लीट होईल. गडबड करायचं नाही, जल्दबाजी करायचं नाही. एक चॅप्टर इकॉनॉमिक्सचं महत्त्वाचं आहे, 8 ते 15 दिवस घेतोच घेतो, त्याच्या अगोदर होत नाही. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट येईल 12वी अकाउंटचा. बघा आता अकाउंटचे आपले 3 चॅप्टर ऑलरेडी आपण कव्हर केलं. 3 चॅप्टर जर पाहायला गेलं, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स 12 मार्काचं गणित आहे, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न 12 मार्काचं गणित आहे, ॲडमिशन ऑफ पार्टनर 10 मार्काचं गणित आहे, 12 आणि 12 24 आणि 10 34 अशी 34 मार्काची तयारी आपली ऑलरेडी झाली. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 6 मार्क ॲड केले तर 80 पैकी आपले 40 मार्क ऑलरेडी पूर्ण कव्हर झालेत. म्हणजे 50% अकाउंटचा सिलेबस संपल्यागत जमा आहे. आता आपल्याला ह्या 50%ला वाढवून थोडंसं 60 ते 65% या महिन्यात न्यायचं आहे. सर या महिन्यात अकाउंटचं टार्गेट काय असेल बघा बॉईज अँड गर्ल्स, आपल्याला या ऑगस्ट महिन्यामध्ये 12वीचे 2 महत्त्वाचे धडे संपून टाकायचे. सर 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 पार्टनरशिप फायनल अकाउंटला 1 महिना, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला 1 महिना, ॲडमिशन ऑफ पार्टनरला सुद्धा 1 महिना, बट रिटायरमेंट आणि डेथ 15-15 दिवसात का संपवायला? सर तुम्हाला असं वाटत नाहीये एंड मोमेंटला तुम्ही सिलेबस पळवत आहात? साधं सिंपल लॉजिक आहे
ज्याही मुलाचा ॲडमिशन ऑफ पार्टनर पक्का आहे त्या मुलाला रिटायरमेंट आणि डेथ कंप्लीट करण्यासाठी मार्क माय वर्ड्स फक्त किती दिवस लागतात? 8 दिवस लागतात. फक्त तुम्हाला गुडविल ट्रीटमेंट समजून घ्यायचं आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट सेम, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे ॲडमिशनमध्ये केलात ते सेम, बॅलन्स शीट सेम, वर्किंग नोटमध्ये आपण कॅश अकाउंट गुडविल अकाउंट करतो ते सुद्धा सेम आहे. जोही मुलगा ट्रीटमेंट ऑफ गुडविल व्यवस्थित समजून घेईल त्याला रिटायरमेंट आणि डेथ 8 दिवसात कंप्लीट होतील. जे टॉपिक 8 दिवसात कंप्लीट होते त्याला आपण 1 महिना द्यायला का? कारण आपल्याला त्या 1 महिन्यामध्ये या सर्व चॅप्टरचे इलस्ट्रेशन्स कंप्लीट करायचे आहेत, प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स कंप्लीट करायचे आहेत, व्यवस्थित मेमोराईज करायचं आहे, लेजर एंट्रीज लेजर अकाउंट्स तयार करायचे आहेत, जर्नल एंट्रीज शिकायचे आहेत, आपल्याला टप्प्यात कार्यक्रम करायचा आहे. त्यामुळं तुम्हाला सर्वात पहिले डेथ ऑफ पार्टनर हा चॅप्टर कव्हर करून टाकायचा आहे. डेथ ऑफ पार्टनर कव्हर करण्यासाठी आपण डेथ ऑफ पार्टनर या चॅप्टरसाठी व्यवस्थित समजून घ्या. जवळपास आपण सांगायचं जर गेलं तर 12 ते 15 व्हिडिओज डेथ ऑफ पार्टनरचे बनवलेले आहेत. राईट, बघा 2 ऑगस्टला तुम्हाला डेथ ऑफ पार्टनर स्टार्ट करायचं आहे. इथं फोकस करा. व्हिडिओ नंबर 116 पासून डेथ ऑफ पार्टनर स्टार्ट झाला, संपला कधी? 126ला. मी जास्त म्हणलं 12 ते 15, 116 ते 126 11 व्हिडिओज आहेत. सर एवढे कमी कसं काय? कारण बघा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये जवळपास 14 इलुस्ट्रेशन्स आणि 10 प्रॅक्टिस प्रॉब्लेम, 24 गणित आहेत. पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये 20 आहेत. ॲडमिशनमध्ये 10 इलुस्ट्रेशन्स 10 प्रॅक्टिस प्रॉब्लेम आहेत. बट या डेथ ऑफ पार्टनरमध्ये 7 इलुस्ट्रेशन्स आणि 5 प्रॅक्टिस प्रॉब्लेम आहेत, 12च गणित आहेत. आणि मुलं इतके ॲडव्हान्स झालेले आहेत की मी पहिला गणित शिकवला, दुसरं गणित तेच करून आणतात, तिसरं गणित शिकवला, चौथं गणित तेच करून आणतात. त्यामुळं होते काय की एकाच व्हिडिओमध्ये 2 गणितं होतात. 1 तासाचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये पहिल्या अर्ध्या तासात पहिलं गणित, दुसऱ्या अर्ध्या तासात दुसरं गणित. काही काही वेळेला तर काही गणितं मुलांना शिकवायची सुद्धा गरज पडत नाही, सगळं सेम आहे, अमाऊंट सेम आहे, सगळं सेम आहे, फक्त नावगाव चेंज आहे, दॅट्स इट. मग अशा पोझिशनमध्ये मुलं काय करतात, मी करण्याच्या अगोदरच ते गणित स्वतः सॉल्व्ह करून टाकतात आणि व्हिडिओ प्ले करून डायरेक्ट शेवटला जातात आणि चेक करतात की आन्सर सेम आलेला आहे का, किंवा नोट्समध्ये तर ऑलरेडी आन्सर असतं. ऑल राईट. सो तुम्हाला डेथ ऑफ पार्टनर 2 ऑगस्टला चालू करायचं आहे. 12 ऑगस्टपासून डेथ ऑफ पार्टनर तिकडंच विषय समाप्त. भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर तुम्हाला 15 ऑगस्टच्या अगोदरच, स्वातंत्र्य दिन येण्याच्या अगोदरच तुमचा हा चॅप्टर कव्हर झालेला असेल. नाही जरी झाला 13-14 पर्यंत होऊन जाईल. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं ब्रेक घ्यायचं. 12 ऑगस्टला नाही झाला 13-14ला होईल, पण होऊन जाईल. 15 ऑगस्ट रिलॅक्स, सुट्टी घ्यायची निवांत. 16 ऑगस्टपासून 28 ऑगस्टपर्यंत रिटायरमेंट ऑफ पार्टनर पाहायला स्टार्ट करायचं, ज्याचा पहिला व्हिडिओ असेल डे नंबर 166. ज्यांना माहीत नाही आहे, हा बॅचमधील व्हिडिओचा नंबर आहे. तुम्ही डे नंबर 166ला क्लिक केलं तर रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा पहिला व्हिडिओ तुम्हाला दिसायला स्टार्ट होतो, ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन सांगलेलं आहे. राईट. आणि डे नंबर 178वर पूर्ण रिटायरमेंट कवर. डे नंबर 178मध्ये तुम्हाला या चॅप्टरच्या मागचे जे एक्सरसाइज क्वेश्चन असतील, ट्रू फॉल्स विथ रिझन असतील किंवा ॲग्री डिसॲग्री असेल, आन्सर इन 1 सेंटेन्स असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील. आता डेथ ऑफ पार्टनर हा 8 मार्कासाठी आहे, रिटायरमेंट ऑफ पार्टनर हा 10 मार्कासाठी आहे. ऑलरेडी आपली तयारी 40 मार्काची झाली होती, त्याच्यामध्ये 18 मार्क ॲड करा, म्हणजेच 80 पैकी 58 मार्काची प्रिपरेशन आपली ऑलरेडी कंप्लीट होईल. आता 58 मधून रिटायरमेंटचे 10 मार्क काढले तर होतील 48. सर रिटायरमेंटचे 10 मार्क का काढायचे? कारण एक्झाममध्ये एकतर तुम्ही ॲडमिशन सॉल्व करणार किंवा रिटायरमेंट सॉल्व करणार, दोन्ही तर सॉल्व करणार नाही. त्यामुळं आपली तयारी होईल 48 मार्काची. आणि ऑन अँड ॲव्हरेज पाहायला गेलं तर 58 मार्काचं एकूण आपलं शिकवणं कंप्लीट होऊन जाईल. हे दोन्ही व्यवस्थित तुम्हाला कव्हर करायचे आहेत. आणि मग इथून येणारा जो प्रवास असेल ऑगस्टच्या नंतर सप्टेंबरचा, तो आणखी इंटरेस्टिंग असेल, कारण सप्टेंबरमध्ये लेडीज अँड जेंटलमॅन आपण इंग्लिशचं रायटिंग स्किल आणि नॉवेल स्टार्ट करणार आहोत. राईट. कारण कसं आहे की एकदा का हे सगळे मोठे मोठे राक्षस, राईट, मोठे मोठे काय म्हणता येईल, विलन्स मरतील,
फायनल अकाउंट्स नावाचा, नॉट फॉर प्रॉफिट नावाचा, पुरवठा विश्लेषण नावाचा. मला कसं थोडंसं रिलीफ होतंय. मग एकीकडे तुमचं रिव्हिजन चालू असतं, माझं एकीकडे एक्झाम्स घेणं चालू असतं. मग थोडंसं सर्व गोष्टी कसं रिलॅक्स होतात. मग त्याच्यानंतर 2 मोठे विलन्स येतील अकाउंट्समध्ये. इश्यू ऑफ शेअर्स नावाचा, जो की आहे 8 मार्काला, बट खूप काही गोष्टी शिकायसारख्या आहेत त्याच्यामध्ये. मी तरी खूप काही गोष्टी एक्सप्लेन करत असतो पुस्तकीतून आणि पुस्तकीच्या बाहेरचे सुद्धा. बिल्स ऑफ एक्सचेंज नावाचा एक मोठा मॉन्स्टर येईल ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये. सो त्याला आपल्याला निवांत नंतर फेस करायचं. सध्या पूर्ण फोकस देऊयात आपण डेथ ऑफ पार्टनरला आणि रिटायरमेंटला. ऑल राईट. इकॉनॉमिक्स झालं, त्याच्यानंतर अकाउंट्स झाला. आता येईल बारी ओसीएमची. ओसीएम मधील सर्वात मोठा चॅप्टर आपण या महिन्यात स्टार्ट करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे व्यवसाय सेवा. व्यवसाय सेवा हा प्रत्येक कॉलेजमध्ये सर्वात अगोदर शिकवण्यात येतो. तुम्हालाही 12वी चालू झाल्यानंतर सरांनी जर समजा पहिला किंवा दुसराच धडा शिकवत असताना तिसरा धडा स्किप करून, दुसरा धडा स्किप करून किंवा 7वा 8वा धडा स्किप करून डायरेक्ट 4था धडा स्टार्ट केलं, समजायचं सगळ्यात महत्त्वाचा धडा आहे. सरांना सिलेबस कंप्लीट पूर्ण होणार नाही म्हणून त्यांनी 4था धडा शिकवायला स्टार्ट केला. सरांचा असताच ओसीएमचे सर. ओके. बिग बुल बॅचमध्ये आपल्याला सर्वच धडे शिकवलेले आहेत A to Z. कोणते धडे स्किप करायचे तुमच्या अभ्यासाची पात्रता न लक्षात येता मी डायरेक्ट असं सांगू शकत नाही की पहिला धडा स्किप करा. जर बिग बुल बॅचमधले असाल तर मला एक वेळेस डेफिनेटली कॉल करा, 5 मिनिट माझ्यासोबत बोला. मी तुम्हाला 4 प्रश्न ओसीएमचे विचारतो, म्हणजे कुठलं झालेलं आहे काय नाही, आणि मग सांगतो. सर, ओसीएमचे काही धडे स्किप करून 90 पेक्षा जास्त मार्क घेता येते का? यस, डेफिनेटली घेता येते. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? साधं सिंपल आहे की बिग बुल बॅच जॉईन करावं लागेल किंवा माझ्यासोबत एक वेळेस कॉलवर बोलावं लागेल. राईट. कसं घेता येते काय नाही ते सांगून टाकतो. बिग बुल बॅचवाले असेल तर डेफिनेटली कॉल करा. ऑफलाईनवाले असेल तर क्लासमध्ये तुम्ही विचारू शकता की सर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ओसीएमचे काही धडे स्किप करून सुद्धा 90 पेक्षा जास्त घेता येते, तर ते कोणते धडे स्किप करायचे आणि कोणते धडे चांगले करायचे मी सांगून टाकेन. हां, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर डोंट स्किप चॅप्टर नंबर 4. अदरवाईज मेलं तरी 90च्या वर जाऊ शकणार नाही, कारण हा धडा 24 ते 28 मार्कासाठी आहे. या धड्यामध्ये टोटल 30 व्हिडिओजमध्ये धडा कव्हर केलेला आहे. रुद्राणी मॅडम, प्रत्येक व्हिडिओ 1 ते 1.5 तासाचा असतो. एकदम सोप्या भाषेत, एका शब्दाचा खंडीवर पिंडी आमच्या देगलूरच्या भाषेमध्ये एवढूसा शब्द आहे, तर 10 मिनिट त्याच्यावर ते मुलांना सांगतात. सांगायचं तात्पर्य काय की प्रत्येकांना कळायला पाहिजे. ज्याची कुवत जास्त आहे 1 मिनिटात समजून जाते, मग त्यांना राहिलेले 9 मिनिटं मॅडम बोर करत आहे असं वाटतात. ज्यांची लेवल कमी आहे IQ लेवल, त्यांना 8 ते 9 मिनिट सांगितल्यानंतर कुठं ना कुठं त्या शब्दाचा अर्थ कळतो. प्लस ते नोट्स हँड रिटन फॉर्मॅटमध्ये लिहून देतात. त्या सगळ्याचे नोट्स तुम्हाला बिग बुल बॅचमध्ये मिळतील. हा चॅप्टर स्किप करायचा नाही. डे नंबर 42 मध्ये तुम्हाला ह्या चॅप्टर स्टार्ट होईल. आपले बिग बुल बॅचचे जेवढेही व्हिडिओज आहेत, डे नंबर 42 मध्ये ओसीएमच्या फोल्डरमध्ये जायचं. डे नंबर 42 मध्ये तुम्हाला व्यवसाय सेवाची संकल्पना इथून स्टार्ट करतील आणि मग शेवटी नेतील तुम्हाला महिन्याच्या शेवटी 31 ऑगस्टला डे नंबर 71-72 होईल, ज्याच्यामध्ये त्यांनी त्या चॅप्टरचा स्वाध्याय आणि PYQs. स्वाध्याय म्हणजेच काय की त्या चॅप्टरच्या मागच्या साईडला जेवढेही ऑब्जेक्टिव्ह आहेत, जेवढेही संज्ञा संकल्पना स्पष्ट करायत, तर प्रत्येकांचे ते उत्तर देतील तुम्हाला. आणि या चॅप्टरचे मागच्या वर्षी 2026 बोर्ड, 27 बोर्ड मध्ये जे येणार आहेत, 26 बोर्डला जे आलेले होते, 25 बोर्डला कोणते आले होते, कोणते प्रश्न रिपीट आले होते, ते तुम्हाला 31 ऑगस्ट रोजी तुम्हाला डे नंबर 71च्या 72च्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला ते मिळून जातील. राईट. त्याच्यानंतर भाई SP चे पहिले 2 चॅप्टर्स ऑलरेडी आपण कव्हर केलं. SP आपण अभ्यास करायला चालू केलं होतं जून महिन्यामध्ये. जून आणि जुलै मागच्या 2 महिन्यामध्ये जवळपास आपण पहिल्या महिन्यामध्ये 10 दिवसाचा टाईम, दुसऱ्या महिन्यामध्ये पण 15 दिवसाचा टाईम दिलं होतं. भलेही 2 महिन्यामध्ये 60 दिवस होतात, बट SPचा अभ्यास त्या 60 दिवसामध्ये आपण फक्त आणि फक्त 20 ते 25 दिवसच केलं होतं. बट या महिन्यामध्ये आपल्याला SPचा जो अभ्यास आहे तब्बल 18 दिवस करायचा आहे. सर, कोणता धडा बघणार आहोत? भाग विक्री. राईट. जर तुम्हाला अकाउंट्सचा इश्यू ऑफ शेअर्स
हा धडा सोप्पा जायचं वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की बाबा सर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जे तुम्ही आम्हाला 12वी अकाउंट्सचा इश्यू ऑफ शेअर्समधील 12वी अकाउंट्समधील एक चॅप्टर आहे इश्यू ऑफ शेअर्स, तो शिकवणार आहात, ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आताच ॲडव्हान्समध्ये एस पीचा प्रकरण 3 इश्यू ऑफ शेअर्स, ज्याला मराठीमध्ये म्हणतात भाग विक्री, हा अभ्यास करायचा आहे. राईट. एस पी मध्ये सगळे थिअरॉटिकल गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, अकाउंट्समध्ये सगळे फायनान्शियल टर्म्स सांगितलेले आहेत की कंपनी शेअर्स कशा पद्धतीने विकते, कशा पद्धतीने नोंद करते, आणि मग एस पी मध्ये तुम्हाला ते शेअर्स कशा पद्धतीने विकले जातात, मीटिंग कशी घेतली जाते, शेअर्स विकायचं असेल तर कंपनीला सभासदांसोबत काय काय गोष्टी बोलावं लागते, हे असे 12 भानगडी तुम्हाला एस पी मध्ये सांगण्यात आलेले आहेत. आणि एकदम पद्धतशीर कार्यक्रम केलेला आहे. प्रत्येक गोष्टीचा अर्थ तुम्हाला त्या एस पीच्या व्हिडिओजमध्ये सांगण्यात आलेला आहे. सर मला जर एस पीचा भाग विक्री अभ्यास करायचा असेल तर असं काहीतरी सांगा की जेणेकरून मी मोटिवेट होईल. तर बाबा बोर्ड्स 2027 मध्ये जो 8 मार्काचा प्रश्न येईल एस पीला, तो याच धड्यातून असेल. मागच्या 8-9 वर्षाचे कितीही वर्षाचे पेपर तुम्ही काढून बघा, जो 8 मार्काचा प्रश्न आहे तो तुम्हाला कंपल्सरी याच चॅप्टरमधून आलेला दिसेल. म्हणजे एवढा महत्त्वाचा हा चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये तुम्हाला भाग म्हणजेच काय, बुक बिल्डिंग पद्धत म्हणजेच काय, भाग, कर्जरोखे किंवा भाग आणि भागांचे संक्रमण, अशा अनेक गोष्टींचा अर्थ तुम्हाला समजून जाईल. मग त्यासाठी काय करावं लागणार आहे बघा. टोटल जे आहेत या चॅप्टरमध्ये जर बघायला गेलं तर 18 व्हिडिओज तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही 2 दिवसातून एक व्हिडिओ किंवा 3 दिवसातून 2 व्हिडिओ, ही पण भूमिका म्हणजे या पद्धतीने पण जाऊ शकता, किंवा डेली एक व्हिडिओ बघला, 18 दिवसात खेळ खलास. राईट. अशा पद्धतीनं तुमचा शेवटपर्यंत एस पीचा सुद्धा अभ्यास प्रॉपर होऊन जाईल. मार्क माय वर्ड्स, आपण एका वेळेस 4 विषय अभ्यास करत आहोत. राईट. इंग्लिश आणखी स्टार्ट नाही केलं. सो जर तुम्हाला वाटत असेल की बाबा इंग्लिश सर स्टार्ट करण्याच्या अगोदरच चांगल्या पद्धतीने अभ्यास मी करून घेतो, किंवा आणखी बॅच जॉईन नाही केली, ऑफलाईन क्लासेस होते ते बंद झालेले आहेत, काय करावं सुधरत नसेल, सर तुम्ही मे महिन्यापासून मुलांना शिकवायला चालू केलात, मी आत्ता जॉईन केलं तर मागच्या 3 महिन्याचं मी माझं कसं कव्हर होईल. बट आहे तुझं प्रॉब्लेम नाही, ते माझं प्रॉब्लेम आहे. तू माझ्याकडे क्लास जॉईन केलास तर तुझ्याकडून राहिलेला पोर्शन कसं कव्हर करून घ्यायचं, ही तुझी जिम्मेदारी नाही, हे माझी जिम्मेदारी आहे, ते तू माझ्यावर सोड. अनेक मुलं या विचारानंच क्लास जॉईन करत नाहीत की सर तुम्ही क्लास चालू करून 3 महिने झाले, तर मी आता कसं जॉईन करू, माझं मागचं कसं होईल. राईट. ते तुझी जबाबदारी नाही आहे बटा, ते माझी जबाबदारी आहे. तू का टेन्शन घ्यायलास, तुझं तू क्लास जॉईन कर. एक नाही, मल्टिपल उपाय आहेत, बट ॲटलिस्ट तू जॉईन तर कर, तू येत तर ये, बोल तर बोल. एकतर्फी कन्व्हर्सेशन, वन वे कम्युनिकेशन ठेवू नकोस, स्वतःचं स्वतःच उत्तर सांगून घेऊन गप्प राहू नकोस. अशामुळं काय होईल की दिवाळीच्या नंतर तुझ्याजवळ पैसे येतील, दिवाळीच्या नंतर तुझी मानसिकता बनेल क्लास जॉईन करायची, दिवाळीच्या नंतर ऑफर सुद्धा येईल, बट आपल्याकडे नसेल तर तो म्हणजे टाईम. आणि मग तू त्यावेळेस एक्सपेक्ट करशील की सर मी पैसे पण दिले, सर मला ऑफर पण भेटली, तरीसुद्धा माझं का नाही झालं. बट त्यावेळेस आपल्याजवळ काय नव्हता, टाईम. सो टाईम आहे, फटाफट जॉईन करा. ज्याही मुलांना कळत नसेल बिग बुल बॅच म्हणजेच काय, की आपला ऑफलाईन क्लास नांदेड जिल्ह्यातील देगलूर या ठिकाणी आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या विविध वेगवेगळ्या भागातून हा क्लास बघता, मी सांगितलेले, मी शिकवलेले व्हिडिओज वगैरे बघता, ऑफलाईन ठिकाणी येऊ शकत नाही, मग तुमच्यासाठी आपल्या DHO अकॅडमीनं प्ले स्टोअरला ॲप तयार केलेला आहे. ॲपचं नाव आहे DHO अकॅडमी. तिथं जायचं आणि तिथं जाऊन तुम्ही बिग बुल बॅच परचेस करू शकता, ज्याच्यामध्ये मी शिकवत असलेले व्हिडिओज, अकाउंट, SP, OCM, इकॉनॉमिक्सचे सगळे रेकॉर्डेड लाईव्ह व्हिडिओज, नोट्स तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळतील. तुम्ही घर बसून अभ्यास करू शकता. अनेक मुलं असे आहेत की जे कॉलेजला न जाता पार्ट टाइम काम करतात, कारण फायनान्शियल कंडिशन नसते ना, प्रत्येकांचीच फी आई वडील भरू शकत नाहीत, काही मुलांना स्वतःचं स्वतः भरावं लागतं. आणि मग फीस भरायचा असेल, क्लास करायचा असेल तर पैसे पाहिजे. कॉलेजला जर गेलं तर काही होत नाही, कारण पैसे लागतात. मग मुलं काय करतात, पार्ट टाइम जॉब करतात, कोणी मेडिकलमध्ये काम करतंय, कोणी
दवाखान्यामध्ये ॲज अ कंपाऊंडर म्हणून राहते, कोणी लॉजवर ॲज अ अकाउंटंट म्हणून राहते, रजिस्टर रिसेप्शनिस्ट म्हणून. एक प्रकारचे एक प्रॉब्लेम नसतात, अनेकांचे अनेक असतात. मग तिथून त्यांना पगार येते आणि पगार आल्यानंतर त्यातले काही पैसे रूम भाड्याला, काही पैसे मेसला जात असतात. राहिलेले पैशानं ते क्लास जॉईन करतात आणि ज्याही वेळेस कस्टमर नसतील, हेडफोन्स असतात, समोर मोबाईल ठेवलेला असतो आणि एक सेकंद संघर्ष चालू असतो आणि मग त्याचं रिझल्ट, त्याचा आउटकम भेटतं बोर्डाचा निकाल लागल्यानंतर. राईट. आणि अशा सर्व मुलांची मदत व्हावी, ज्यांना 20,000 30,000 देऊन क्लासेस जॉईन करता येत नाहीत, अशा सर्वांची मदत व्हावी म्हणून 8,999 ही प्राईस ठेवणार होतं. 10,000 पर्यंत जाणार होतं, कॅन्सल करून 7,999 ठेवलं. आणि या प्राइजेसमध्ये सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता. कधी? आज हा व्हिडिओ मी बनवत आहे 2 ऑगस्ट रोजी. इफ इन केस याच्यावर 15% ऑफ पाहिजे असेल, 15 ऑगस्टला बॅच जॉईन करू शकता. तुम्हाला या प्राइजेसवर 15% ऑफर मिळून जाईल. सर मग तुमचं काय फायदा नुकसान होईल? माझा काहीच फायदा नाही, माझं काहीच नुकसान नाही, फक्त तुमचे 15 दिवस वाया जातील. आज 2 ऑगस्ट आहे, आज जर घेतलं 3 ऑगस्टपासून व्हिडिओ चालू, तुम्ही रात्री 12 वाजता जरी घेतलं तर 12 वाजून 1 मिनिटाला व्हिडिओचा ॲक्सेस तुम्हाला मिळून जातं. आणि नाही मिळालं तर 15 ऑगस्टला डिस्काउंट मिळणारच आहे. ऑल राईट, चलो डन. जास्त सांगायची गरज नाही, तुम्ही सुशिक्षित आहात. बघा, ज्याला घ्यायचं आहे त्यानं कितीही एक्सप्लेनेशनची गरज बघत नाही आणि ज्याला घ्यायचं नाही आहे त्याला तुम्ही कितीही एक्सप्लेनेशन द्या, तो घेणार नाही. त्यामुळे माझं काम आहे येणं, सांगणं, 4 गोष्टी माहिती देणं. ॲट द एंड डिसिजन तुमच्या हातामध्ये आहे. भेटूयात सप्टेंबर महिन्यामध्ये नेक्स्ट मंथली गायडन्स सेशनमध्ये, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सप्टेंबरच्या 30 दिवसाचं व्यवस्थित टाईम टेबल देईन. ते व्यवस्थित तुम्हाला कव्हर करायचं आहे. बाकी संध्याकाळी 8 वाजता इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओज येतीलच, लाईव्ह येतच राहीन मी, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. चला डन, भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.